मिनिटं मलाच उशीर झाला. असो, हरकत नाही, आपलं आहे ते चालू आहे. काल आपण अनेक गोष्टी, आता शाहिस्तेखान पुण्यात आला आणि त्या हिशोबानं ज्या सुरू झाल्या पुण्यातल्या बाबतीत त्या पाहिल्या. त्यावेळेस महाराजही काही गोष्टी करत होते, हेरांकडून बातम्या आणत होते किंवा लुटीची स्वराज्याच्या पैशाची व्यवस्था करत होते. हा जसा भाग आहे तसा अजून एक गोष्ट महाराजांनी केलेली आहे. राजगडावर असतानाच महाराजांनी त्यांच्या चित्तात सदैव आदिशक्ती तुळजाभवानी असायची. त्यांचं ते कुळदैवत आहे, भोसले घराण्याचं कुळदैवत आहे, सगळ्या महाराष्ट्राचंच आहे. सगळ्यांना आदिशक्ती तुळजाभवानी महिषासुरमर्दिनी ही पूज्य आहे, आराध्य आहे, घरात कुळदैवत म्हणून आहे. सकाळ मराठी मुलकात ते आहे. येतंय का नीट ऐकून? नाही तर हे घोटाळा आहे. जमतंय आता? मागं पुढं झालं की हलतंय. हो, आम्ही हलतोय असं ना, असं करूयात. टेबलावर असेल ते बारक माईक भेटतं बघा, आहे की आपल्याकडे सगळं. ती परवा लोन बघितलं होतं पण ते घोटाळा झाला, त्याचा आवाज जास्त सुटायला लागला, ती मॅचच करना. आता चालेल तर अजून थोडं हे ओढून घेऊ असं पुढं. हां, लावा, आवळा, जमलं. वारंवार आपल्याला कुळदेवाचं दर्शन व्हावं, वर्षाकाठी एकदा तरी आपण जायचा प्रयत्न करत असतो, जसं शक्य आहे तसं. मग वर्षातनं दोनदा झालं वाईट नाही, चांगलंच आहे. तसं शिवाजी महाराजांनाही वाटायचं की आपल्या कुलदेवतेचं आपल्याला सतत दर्शन व्हावं, वारंवार जावं. पण अनेक गोष्टींची गुंतागुंत होती. एक पहिली गुंतागुंत स्वराज्य उभारणीच्या त्या सगळ्या कारकिर्दीत सारखं जाणं किंवा तुळजापूरला जाणं शक्य नव्हतं. म्हणजे हे काम सोडायचं आणि तिकडे जायचं. दुसरं, तुळजापूर लांब होतं राजगडापासून खूप. आता ते खूप गाडीनं पटकन जातोय, एका दिवसात कुठेही महाराष्ट्रातनं पंढरपूरला येतोय आणि तुळजापूरला जातोय माणूस. तसं त्यावेळेस नव्हतं, एका दिवसात होण्यासारखं शक्य नव्हतं. अनेक ठिकाणाहून प्रवासाची यातायात करत जायचं आणि यायचं हे कठीण होतं. आणि तिसरं, तुळजापूर हे मोगलाई हद्दीत होतं आणि म्हणून तुळजापूरला जाता येणं वारंवार महाराजांना शक्य नव्हतं. पण आतली आंतरिक इच्छा असती, घरात निदान तांदळा असतो, निदान मूर्ती असती, निदान टाक असतो. मूर्ती माहिती आहेत ना आपल्याला. तुळजापूर मोगलाई हद्दीत होतं आणि महाराष्ट्रात होते की महाराष्ट्रात. मोगलाई म्हणजे आज तुम्ही जी मोगलाई म्हणतात ते विजापूरचे, आपलं हैदराबादची मोगलाई. मोगलाई म्हणजे मुघलाचं राज्य. मुघल म्हणजे कोण? दिल्लीवाले. ते त्यांच्या ताब्यात होतं तुळजापूर. लक्षात येत आहे ना का नाही? आज तुळजापूर आपल्याला मराठवाड्यात आहे आणि ते मराठ्याचा भाग, हैदराबादची जी निजामशाही होती त्याला मोगलाई म्हणतात. आज आपण परिभाषेने वापरतो ती चूक आहे असं नाही, कारण हैदराबादचा जो निजाम होता तो मोगलाचा अंकित होता. मोगलांनीच त्याचा सरदार म्हणून, दख्खनचा सुभेदार म्हणून पाठवणी केलेली होती. हां, त्यामुळं त्याला मोगलाई म्हणतात. आज त्याला आपल्या भागात निजामशाही किंवा निजामी म्हणतो, पण हा मोगलांचा सरदार मुळातला आणि त्यामुळं त्याला मोगलाई म्हणतो. म्हणजे शिवाजी महाराजांच्या हिशोबाने विचार केला तर दिल्लीच्या, औरंगजेबाच्या ताब्यात ती प्रदेश आहे आणि तिथं जाणं श्रेयस्कर नाही. म्हणजे तसं नुसतं दर्शनासाठी जाणं हे तसं सोयीचं नाही. म्हणून चित्तात असलेल्या भवानीचं आपल्या घरात आपण स्मरण करतो. आता पंढरपूरला पांडुरंगाला येतो, पण नित्यदर्शन शक्य नाही. इथं राहिलं तर ते शक्य आहे, पण आपण जिथं गावात आहे तिथं आपल्या गावात मग पांडुरंग असावा. ज्याला शक्य आहे ते मोठं देऊळ बांधेल, गावातल्या देवळात दर्शनाला जाईल. ज्याला ते शक्य नाही तो घरात पांडुरंगाची लहानशी आपल्या देवघरात ठेवण्यासारखी मूर्ती आणेल, त्याचं दर्शन करेल, त्याचे पूजा उपचार करेल, त्याच्यापुढं उपासना करेल, त्याच्यापुढं पारायण करेल. म्हणजे जे करायचं ते देवापाशी असा भाव आहे त्यातला. तसं शिवाजी महाराजांची इच्छा आहे की तुळजाभवानी आपल्याला दर्शन व्हावं आणि ते होत नाही. आणि मग त्यांच्या डोक्यात कल्पना आली की मग आपणच तुळजाभवानीचं मंदिर का उभं करू नये किंवा तुळजाभवानीची मूर्ती का घडवून आणू नये. आणि त्यासाठी शिवाजी महाराजांनी मूर्ती तयार करण्याच्या विचारानं करायचं तर सगळं यथाशास्त्र केलं पाहिजे. म्हणजे मूर्ती शास्त्राप्रमाणे घडवली पाहिजे. शास्त्र कोणचं? दोन्ही तिन्ही आहेत. पहिलं मूर्तीशास्त्र आहे, दुसरं आपलं अध्यात्म किंवा ज्याला कोणची मूर्ती कशी असावी हे मूर्तीशास्त्रात सांगेल. ॲनाटॉमी ज्याला म्हणतो आपण, मूर्तीचं शरीरसौष्ठव किती असतं, कसं असतं. उत्तम कलाकार आहे ते बरोबर करतो.
म्हणजे दुसरं जे आहे ते मूर्तिशास्त्राबरोबर अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. धर्मशास्त्रानेही मूर्ती कशी असावी हे सांगितलेलं आहे. मूर्तीचे प्रकार वेगळे वेगळे आहेत. पाषाण मूर्ती आपल्याला माहीत आहे, ते प्रकार सांगेन मी. पाषाण मूर्ती, धातू मूर्ती, काष्ट मूर्ती, वस्त्रमूर्ती म्हणजे कापडावरती चित्र काढलेलं असतं, मृत्तिका मूर्ती, रत्नमूर्ती. रत्न म्हणजे विविध रत्नातून देवमूर्ती प्रकट केलेल्या असतात, त्याच्या पूजा करतात. त्याचं उदाहरण प्रत्येकाचं उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. आज जो सौराष्ट्रातला सोमनाथ आहे हा आज पाषाणाचा आहे, पण तो गजनवीनं फोडला आणि नेला हे आपण ऐकून. मोहम्मद गजनीनं फोडला, 16 स्वाऱ्या केल्या, तिथली लूट नेली. किती लूट नेली? अपार लूट नेली, एवढंच माहिती. पण त्या सोमनाथाचं वैभव इतकं प्रचंड होतं की महादेवाच्या सभोवती दर्शनाला आलेल्या लोकांची झुंबड देवावर पडू नये, देवाला त्रास होऊ नये म्हणून कट्टा करतो आपण, कठडा. मग कुणी लोखंडाचा करेल, कुणी दगडाचा करेल, कुणी काय. तो सोन्याचा कठडा होता. एक प्रश्न विचारू का? हा बोला. म्हणजे मी नास्तिक नाही, मी वारकरीच आहे. होय. कधी कधी माझ्या मनात एक प्रश्न येतो. अफजल खानानं तुळजाईचं मंदिर फोडलं, आईच्या ठिकड्या केल्या. मग तेव्हा आईनं असं का अफजल खानाला शिक्षा नाही दिली किंवा असं का नाही केलं? हा तुम्हालाच नाही, सगळ्यांना पडणारा प्रश्न आहे. कोणतीही गोष्ट काळ आल्याशिवाय होत नाही हे त्याचं उत्तर आहे. त्या गोष्टीला म्हणजे धर्मशास्त्रानं अगदी हिरण्यकश्यप असू, हिरण्याक्ष असू, रावणानं केलेले अपराध, शिशुपाल 100 भरल्याशिवाय मी तुझे अपराध पूर्ती झाल्याशिवाय म्हणजे अपराधाचा रांजण भरल्याशिवाय देवही काही करत नाहीत. देव अवतार घेतात. नुसता रावण जन्मला त्याच्या नाशासाठी घेतला नाही, रावणाचे 100 अपराध भरायला पाहिजेत म्हणून ते सगळं पूर्ण करावं लागलं. शिशुपालाचे 100 भरले, मोजत बसलं ना, 96 झाले, 97 झाले, 98 झाले. 100 भरल्यावर मग सुदर्शन सोडलं, तोपर्यंत नाही सोडलं. म्हणजे त्या गोष्टीची वेळ देवसुद्धा वाट पाहतात. मग किंबहुना त्यासाठी स्वमूर्तीचा विग्रह फुटला तरी देव वाट पाहतात. ते त्याचं उदाहरण आहे. तर सुरटी सोमनाथाचा महादेव हा मरकतचा होता. मरकतचा म्हणजे काय माहिती आहे का? मरकत म्हणजे पाचू. आणि तो केवढा मोठा होता? 5 फूट ते 6 फूट उंचीचा, एका माणसाच्या आकाराचा एवढा मोठा होता. एवढा मोठा पाचू सापडणं अवघड असतं. मी म्हणेन असा अखंड पाचू होता नसेल तर निदान अनेक पाचू एका ठिकाणी गोळा करून म्हणजे सोन्याचं संपुष्ट करून त्याला पाचू जोडलेला असा तरी असेल. आणि त्या धनाच्या लालसेनं हा उपद्व्याप झाला, फोडणं आणि ते धन लुटून नेणं. तो फोडला वगैरे झालं म्हणजे मूर्तीच्या प्रकारानं सांगतोय. आता सगळीकडे पाषाण मूर्ती आपण पाहतो त्या वापरतो. रत्नमूर्ती सांगितली, मृत्तिका मूर्ती आपण करतो ना. गणपती कशाचा असतो? मातीचा असतो. 10 दिवसासाठी स्थापन करतो, आवाहनच 10 दिवसासाठी करतो. त्याच्यापेक्षा पुढचं सांगतो, कोणत्याही तीर्थक्षेत्रावर गेलं, स्नान केलं की काय करतो आपण? तिथली माती हातावर घेतो, त्याचा महादेव करतो, तिथंच हातावर त्याची पूजा, पार्थिव लिंग पूजा म्हणतो त्याला, ती पूजा करतो. पाया पडून तसाच नथीत विसर्जित करतो. हे झालं मातीचं. वस्त्राचं सांगितलं, वस्त्रावरती कृष्णाचं चित्र काढावं, पूजा करावी, वस्त्रमूर्ती झाली. काष्ठमूर्ती असते, माहिती आहे ना काष्ठमूर्ती? काष्ठ म्हणजे लाकडापासून. कुठलं सगळ्यात मोठं उदाहरण जगन्नाथपुरी. म्हणजे हे मूर्तीचे प्रकार आहेत. मग ती कुठल्याही पद्धतीत बसली तरी चालते. आता ते फायबरच्या मूर्ती आल्या आहेत, त्या पूजेला चालत नाहीत, शोभेला ठीक आहेत. या कुठल्याच धर्मशास्त्राच्या गणितात ते बसत नाहीत. मग ती मूर्ती कशी असावी, काय असावी? टाक असतात आपल्या घरात. टाक हा भाग वेगळा आहे, तांदळा हा त्याहून वेगळा आहे. तुळजापूरला जावा किंवा आपल्या माहूरला जावा, तिथून दिवे आपल्या घरी न्यायची इच्छा असते सगळ्यांना. पंढरपुरात येथून इथून पांढरून नेतो, तसं देवी तिथं न्यायची. तर देवी मूर्ती जुन्या काळात शिल्पकार कमी होते किंवा जेव्हा नव्हतेच, ही कलाच नव्हती त्यावेळेस काय, मग तुळजापूरला जावं किंवा त्या मूळ स्थानी म्हणून माहूरला जावं आणि तिथून देवीच्या परिसरातून एखादा गोल गोटा उचलून आणावा आणि तो तांदळा म्हणून पुजावा. आपल्या घरात तांदळा असतो असा. हे मूर्ती मग ती यथाशास्त्र मूर्ती पाहिजे. शिवाजी महाराज आता उत्तम शिल्पकार पाहिजेत. शिल्पकार वगैरे सगळ्याची व्यवस्था करण्यासाठी शिवाजी महाराजांनी नुसती शिल्पाची नाही, तर शिवाजी महाराजांनी मंबाजी नाईक बिन गोमाजी नाईक पानसरे, बिन म्हणजे वडील, मंबाजी गोमाजी पानसरे यांना हे काम सांगितलं. आणि शिल्पकार आणून मूर्ती घडवा हे जसं सांगितलं तसं मूर्तीचा पाषाणही कुठला पाहिजे तेही शास्त्रानं सांगितलेलं आहे. तो त्रिशूल गंडकीतला म्हणजे नेपाळमधून जी गंडकी वाहते ना
त्या नदीतला पाषाण पाहिजे, कारण त्या पाषाणाला जास्त महत्त्व आहे आपल्याकडं. त्याच पाषाणात गंडकी नदीतला जो पाषाण असतो त्याला शाळीग्राम म्हणतात. हां, घरात आपण शाळीग्राम आणून पूजा करतो, तो गंडकीतला असतो, दुसरीकडचा नाही. ती शाळीग्राम जो आहे ना, त्याला चक्रांकित शाळीग्राम, म्हणजे त्याच्यावर रेगा रेगा कोरल्यासारखा दिसतात. पाहिला आहे का नाही कधी? रेगा दिसतात. तो कोरून काढलेला असतो, म्हणजे आपण छिन्नी हातोड्यानं मशीननं केलेला नसतो. तो वज्रकीर नावाचा एक किडा आहे, तो त्या पाषाणात राहतो आणि तो पाषाण तुडतुडून खातो. म्हणजे दगड खाणारा एकच किडा आहे हा, त्याला वज्रकीर म्हणतात. आणि धर्मशास्त्रानं असं शाळीग्रामाचं असं म्हटलेलं आहे, 1000 वर्ष जो पाषाण गंडकी नदीत पडून राहतो त्याला तो वज्रकीर लागतो. वज्रकीर म्हणजे विष्णूचं स्वरूप मानलेलं आहे पाषाणाला, त्या वज्रकीर किड्याला सुद्धा आणि त्या पाषाणाला सुद्धा. असू द्या, फोन आहे. 1000 वर्ष गंडकी नदीत पडून राहिलेल्या पाषाणाला विष्णूचं स्वरूप प्राप्त होतं. त्याची कथा पण आहे, म्हणजे त्याचं कारण पण आहे. शनी सगळ्याच्या राशीला जातो, 7.5 वर्ष त्रास देतो, म्हणजे सगळ्यालाच गेला तो. मग ती कथा शनीचं कसं आहे, काय आहे? रावणाच्या तो अंकित होता. आत्ताचं त्यांचं उत्तर आहे ना, ते तिथं आहे. शनी एवढा प्रबळ, ज्याच्या मागं लागेल त्याचं घरदार संपवतो. मग रावणाने त्याला बंदी बनवलं होतं ना, नुसतं बंदी बनवलं नाही तर सिंहासनाच्या पायऱ्याला नवग्रहाच्या पायऱ्या केल्या, त्यात तो शनी घातला पायाखाली. आणि तुम्हाला जो प्रश्न पडला तो नारदाला पडला. नारदाने विचारलं, अहो शनिदेव, की तुम्ही बघितलं तर सगळं उलतं पालतं होतं, लोक तुमच्या दृष्टीनं फिरून जातात, आणि तुम्हाला रावणाने बंदी केलं. तुमच्यावर रोज पाय देऊन जातो, तुमच्यावर पाठीवर पाय देतो आणि सिंहासनावर बसतो. मग तुमची कृपा किंवा तुमचं अवकृपा कुठे गेली? म्हणजे तुम्हाला पडलेला प्रश्न अभक्त आहे म्हणून नाही पडला, भक्त आहे म्हणून पडला, कारण नारद आपले आदर्श आहेत. आणि मग शनीने सांगितलं, तुमचं बरोबर आहे हो, पण त्याचा काळ यावा लागतो. हे जसं आहे तसं अजून एक आहे, हा रावण आहे ना, हा पाठीवर पाय देतोय, मला फिरवा म्हणले, माझं तोंड वर करा, मग मी बघितलं की फिरवतो सगळं, फक्त मला फिरवा, आत्ता मला फिरवता येत नाही. आणि मग नारदाने जाऊन रावणाला सांगितलं, तुम्ही पराक्रमी एवढे बलाढ्य नवग्रह पायाखाली घातले, पण पाठीवर काय पाय देता, छातीवर पाय द्या. गर्वाचा फुगारा फुलला, अफजल खानासारखा घोटाळा झाला. रावणासारखा घोटाळा झाला अफजल खानाचा, असं म्हणायचं, दोन्ही चालतंय. आणि शनीला रावणाने सुलट केलं, छातीवर पाय दिला, शनीची दृष्टी रावणावर पडली. काय झालं पुढं सगळ्याला माहित आहे. 14 चौकड्याचं राज्य कोसळून पडलं, त्रैलोक्याची सत्ता, लंका सोन्याची होती, सगळी संपली. नुसतं लंका नाही, राक्षस कुळात माणूस जिवंत राहिला नाही, इतकं संपवलं रामरायाने. ही कृपादृष्टी शनीची आहे. तसा तो शनी मुद्द्यावर येतो आपण. भगवान विष्णूला म्हणला, आता तुमचे काळ आलेला आहे, फक्त एवढंच आहे की तुम्ही माझे आराध्य आहेत, तुमच्या आज्ञेने मी वागतो, पण प्रत्येकाचा काळ ज्याचा त्याचा आहे. तर आता माझं म्हणणं असं की मी तुम्हाला कसा त्रास द्यावा तुम्ही सांगा, त्या पद्धतीने करतो. मी भिवून आहे तुम्हाला, तुमचा मी म्हणजे अंकित आहे. भगवान विष्णू म्हणले, आता हे सगळं अवघडच झालं, हा शनी लागला म्हणजे काय करेल काय सांगता येत नाही. म्हणून भगवान विष्णूने गंडकी नदीतल्या पाषाणाचं रूप घेतलं आणि तिथं जाऊन राहिले. शनीच तो गंडकीत गेला हुडकत हुडकत, हे भगवान विष्णू हे त्यानं जाणलं आणि त्यानं वज्रकिराचं रूप घेतलं, म्हणजे त्या किड्याचं रूप घेतलं आणि तो पाषाण कोरतड्यानं खायला सुरुवात केली शनीने. आणि मग त्याला त्या वज्रकीर किड्यानं खाल्लं आणि पाषाणाचे त्याच्यावरती ते चक्रांकित पाषाण म्हणतात. तो नुसता जरी शाळीग्राम असला तरी तो विष्णूचं रूप आहे म्हणून पूज्य आहे, त्याला प्रतिष्ठापनेची गरज नाही. शाळीग्राम गंडकी नदी नेपाळमध्ये आहे. भरपूर ठिकाणी उपलब्ध आहे, म्हणजे कोणत्याही पुराणात ती बघायला मिळेल. विष्णू पुराण पाहिलं तरी बघायला मिळेल. म्हणजे कसं आपण सांग, हो, संदर्भ देतो तुम्हाला, काय अडचण नाही. म्हणजे तुम्ही ते लिहून घ्या, विष्णू पुराणात मिळेल, पद्मपुराणात मिळेल, स्कंद पुराणात मिळेल, अजून अनेक ग्रंथ आहेत. विष्णू धर्मोत्तर पुराण आहे, भागवतात सुद्धा मिळेल. आणि मग त्या शाळीग्रामानं, म्हणजे तो शाळीग्राम विष्णू स्वरूप म्हणून आपण पूजा करतो. एखादी मूर्ती आपण गणपती घरात जो पूजतो त्याला 10 दिवसासाठी आवाहन करतो, देवा यात या, तुमचा प्राण
यात राहा, म्हणजे प्राण्याचा जीवाचं आवाहन करून त्यात स्थापना करतो, प्राणप्रतिष्ठा करतो कोणत्याही देवळात. हा आहे की, सांगतो पाचीच सांगतो. तर ती आवाहन करून देवतेला त्यात बसवतो, निवास करतो, आणि मग आवाहन 10 दिवसाचा गणपती संपतो. तसं कुठल्याही देवळात मूर्ती स्थापन करताना मग कोणताही देव असो त्याचं आवाहन करावं, या तुम्ही आणि यात वास करा म्हणून आवाहन करून आपण पूजा करतो. मारुतीराय असतील, महादेव असेल, खंडोबा असेल, ज्योतिबा असेल, बिरोबा असेल, महालक्ष्मी असेल, काय झोलाई असेल, समजाई असेल, कुठलाही देऊळ असो, विठोबा असेल, पण त्याला आवाहन करतो या. पण या गंडकीतल्या ज्याला आपण शाळीग्राम म्हणतो त्याला देवतेच्या आव्हानाची गरज नाही, कारण तो मूळ स्वरूप आहे, स्वयंभू आहे. त्याला या म्हणून सांगायची गरज नाही, त्याला प्रतिष्ठापनेला वेगळे करायची गरज नाही. उचलायचा, त्याचं खरं धर्मशास्त्र असं आहे की गंडकीला स्वतः जायचं, आंघोळ करायची, तिथनं ते पाणी पाण्यातनं उठलं की जो पाषाण घेऊन यायचा हाताला लागल तो त्याचे पूजा करून घरात ठेवायचा. हा वैयक्तिक भाग झाला. त्याला आकार वगैरे देण्याची गरज नाही, जसा आहे तसा. हां, बहुतेक तो गोलच असतो 70% तरी. आणि मग मोठी, आता शिवाजी महाराजांना भवानी करायची आहे, मोठी काळजी आहे, म्हणून मोठा पाषाण हवा आहे, लहान नाही. म्हणून माणूस सांगितला, मंबाजी नाईक पानसरे, मंबाजी नाईक गोमाजी नाईक पानसरे यांना सांगितलं, त्रिशूल गंडकीत जा. गंडकीचे अनेक धारा आहेत सुरुवातीलाच, म्हणजे श्वेत गंडकी, कृष्ण गंडकी आणि अजून एक गंडकी, ते तिन्ही मिळून एका ठिकाणी येतात, तिथं त्रिशूल गंडकी म्हणतात. तिथं जा आणि तिथून पाषाण आणा. तो पाषाण म्हणजे शाळीग्रामच. आणि त्याची मग शिवाजी महाराजांनी यथाशास्त्र मूर्ती घडवून घेतली. पुढे ते नंतरचा विषय आहे, पण हे काम त्यावेळेस सोपवलं. जा आता. आज सुद्धा गंडकीतनं पाषाण आणायचा म्हणजे काय, यातायात करावं लागते, जायचं यायचं, तो गाडीत घालायचा. स्वतः गेलं तर माणूस पाठवलं तरी तेच आहे ना. ती सगळी यातायात काय आहे, वाहनाच्या सुविधा आहेत. त्यावेळेस माणूस पाठवायचा आणि मूर्तीसाठी आणायचा ही सामान्य गोष्ट नाही. राज्य बदलत जायची. मोगलाईतून अजून दुसरं काही स्थानिक काही असेल ना सत्ता, तिथं त्यांचा काही डाकू, दरोडेखोर या सगळ्याच्या गोष्टीचा विचार करत जायचं आणि ती घेऊन यायचं. अवघड काम आहे. हे मंबाजी नायकांनी केलं. पुढं ते पुढं गेले, यथाशास्त्री मूर्ती घडवायला आरंभ झाला. जे काय असेल ते, जेव्हा मूर्ती घडून आली आणि ती प्रतापगडावर स्थापली त्यावेळेसचा तो विषय आपण परत चर्चा करू. आत्ता त्यांनी एक प्रश्न केला, नर्मदेचंही महात्म्य असंच आहे. नर्मदेत सुद्धा आपल्याकडं पंचायतन हा एक प्रकार आहे. पंचायतन म्हणजे 5 देवांची पूजा घरात केली जाते. ती 5 देव कोणचे, तर तो विष्णू, तो सूर्य, महादेव, गणपती आणि देवी. देवीमधून कधी पार्वती म्हणा किंवा ती महालक्ष्मी म्हणा, काही म्हणा. जो ज्याचा भक्त आहे, मी गणपती आहे म्हणजे गणपत्य आहे, गणपतीचा भक्त आहे, मध्यवर्ती स्थानी गणपती ठेवायचा आणि बाकीच्या 4 देवता कडेला ठेवून पूजा करायची. मी विष्णू भक्त आहे, तो विष्णूमध्ये ठेवायचा आणि त्याच्या 4 बाजूला 4 बाकीचे देव ठेवायचे. मी सूर्य भक्त आहे, सूर्यमध्ये ठेवायचा आणि बाकीचे 4 देव 4 महादेवमध्ये ठेवायचा आणि बाकीचे, असं ते पंचायतन पूजा असते. आणि ही जी पंचायत आहे ना, ही शंकराचार्यांनी वेगळ्या पद्धतीनं सोपी सांगितली. त्यात दोन्ही हेतू आहेत. या भरतभूमीचे कोणत्याही देवाचे उपासक असले तरी ती एकमेकाला संलग्न आहेत, ही त्यातली एक भूमिका आहे. आणि दुसरी भूमिका अशी आहे की हे पंचायतन करण्यासाठी मूर्ती घडवण्याची गरज नाही. तर त्यासाठी काय केलं पाहिजे, पण हिंदुस्थान भ्रमण केलं पाहिजे. म्हणजे हा भारत देश, माझे बांधव कसे राहतात, हे त्यांचं एकमेकाचं आपलं असणारं प्रेम, सौहार्द हे कळलं पाहिजे. यासाठी आपण प्रत्येकानं तीर्थयात्रा करायच्या आणि 5 नदीतले 5 पाषाण उचलून आणायची. ती नेपाळमधली गंडकीतल्या शाळीग्राम, नर्मदेतला जो बाण असतो, गोटा म्हणतो, नर्मदेतला गोटा, तो गुळगुळीत असतो, गोल असतो. एखाद्याला आपण म्हणतो तू नुसता नर्मदेतला गोटा आहे. शिवलिंग स्वरूप असतं ते. नर्मदेत जो असतो त्याला शिवलिंग म्हणतात. बिहारमध्ये एक नदी आहे, एक कर्नाटक म्हणजे आपण आता कर्नाटक म्हणायचं, पण दक्षिण भारतात एक नदी आहे. त्या सगळ्यातून एक पाषाण आणायचे आणि त्याची एकत्रित, म्हणजे तो सूर्य असतो, ती लक्ष्मी असते, तो गणपती असतो, तो महादेव असतो, तो विष्णू असतो. हे 5 ठिकाणचे 5 नदीतले 5 पाषाण आणून पूजा करायची. त्याला म्हणायचं पंचायतन.
ती आता आयती विकत मिळते. पूर्वी ती स्वतः जाऊन तिथं बुडी मारायची आणि उचलून आणायची असं पद्धत होती. म्हणजे यथाशास्त्र काय ह्याच्यात हे आपण विषय गेला. आणि ती मूर्ती शिवाजी महाराजांनी आता घडवायला मंबाजी नाईक पानसरे ते आणावा पाषाण त्यांनी घडवावं म्हणून सगळी मुक्त्यार दिली. याबरोबरच महाराजांनी अजून काही गोष्टी राजकारणातल्या म्हणजे सत्तेवरच्या असतानाच्या बदलल्या. त्यात काय केलं, महाराजांच्या पदरी मोरोपंत पिंगळे या नावाचे ग्रस्त होते. हे महाराजांनी सांगितलेलं काम पूर्ततेनं लगेच का उत्तम कारभारी होते, करत होते. दौलतीचं हित ते राखत होते. ते दोन्ही गोष्टीत प्रवीण होते. ते कलम बहादरे होते आणि शमशेर बहादरे होते. यावेळी मोरोपंत म्हणजे मोरोपंताचं चरित्र म्हणून पाहायचं असेल तर मोरोपंताचे वडील हे शहाजीराजांच्या बरोबर होते. त्यामुळं परंपरेनं थोडक्यात मोरोपंत शिवाजी महाराजांबरोबर आहेत. लहानपणापासून शिवाजी महाराजांबरोबर आहेत. आपला मनसुबा कौशल्यानं कसा करावा हे मोरोपंत जाणते होते. उत्तम. मोरोपंताचं एक उदाहरण सांगतो. प्रतापगड शिवाजी महाराजांनी बांधायला सुरुवात केली, त्याचं काम मोरोपंतांवर सोडलेलं आहे. हा किल्ला तुम्ही बांधवा. पुढं रायगड बांधायला काढला तेव्हा हिरोजी फर्जंदाला सांगितला. सिंधुदुर्ग बांधायला सांगितला तेव्हा मोरोपंताला सांगितला. मोरोपंत आणि त्याच्याबरोबर हिरोजी यावेळेस कामात होते. हे मोरोपंताच्या कामगिरीवर आतापर्यंतच्या म्हणजे 1660 पर्यंतच्या कामगिरीवर महाराज आनंदी झाले. तुम्ही उत्तम काम करता. मग काय केलं पाहिजे, महाराजांनी त्यांना आजच्या भाषेत प्रमोशन, वरिष्ठ वरचं काम सांगितलं. आता हे नाही, हे करा. मुजमूचं काम सांगितलं. मुजमू म्हणजे आज ज्याला महसूल म्हणतो आपण, महसूल मंत्री, रेव्हेन्यू मिनिस्टर असतो ना, महसूल मंत्री. ते मागच्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ होते काही काळ. त्याच्या आधी उदयन महाराज होते महाराष्ट्राचे महसूल मंत्री. बरं का, लक्षात ठेवा. उदयन महाराज जेव्हा भाजपची सत्ता आली ना मागच्या वेळेस, त्यावेळेस ते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात महसूल मंत्री होते. आता मुजमूचं काम शिवाजी महाराजांनी मोरोपंतांना सांगितलं. मुजुमदार मोरोपंत झाले मुजुमदार. सुमारे 2 जानेवारी 1661 म्हणजे या दोन गोष्टी राजगडावर असताना महाराजांनी केल्या. आणि महाराजांचं लक्ष आता शाहिस्तेखानाकडे आहे. तिकडं त्यांचं लक्ष आहे. काय करावं, बातम्या सगळ्या येतात नित्य, रोज तिकडचं विषय चालू आहे. आणि शाहिस्तेखानानं कोकण जिंकायची मनीषा निर्माण झाली. चाकण जिंकलं. एक चाकण जिंकायला 55 दिवस पुरले नाहीत. 56व्या दिवशी ते सुरुंग उडवून मिरवावं लागलं. एक चाकण मातीच्या गडीचं, त्याला 56 दिवस. आता चाललाय कोकण घ्यायला. कोकण किती अवघड, नुसत्या रस्त्यानं जाताना बेजारी झाली. खान निघाला. कारतलब खानाला त्यांनी सोडलं. त्याच्याबरोबर जाधवराय, जसवंतराव कोकाटे, रायबागन, अमरसिंग, चौहान हे सगळे सरदार दिले आणि ते कोकण घ्यायसाठी पुण्यातून बाहेर पडली. सुमारे 30,000ची फौज बरोबर घेतली. सुमारे 30,000. लाखाची फौज शाहिस्तेखानाबरोबर होती. मागून जाफर खान नवीन फौज घेऊन यायला लागलेला आहे. आणि हे आता निघाली. चिंचवड, पुण्यातून बाहेर पडले. चिंचवड, तळेगाव, वडगाव, लोहगड, तुंगारण्य आणि त्यातून त्या उंबरखिंडीतून ते पुढे चालले. हा सगळा रस्ता पाहून रायबागन काल सांगितलं, सावित्रीबाई देशमुख ही माहूरची देशमुखीण. पण हे आपले शिवाजी महाराज माहूरचे आहेत बरं का, लक्षात. यवतमाळ जिल्हा का, माहूर नाही का? म्हणजे माहूरचे म्हणायचं. आता ती रायबागन याच्या बरोबर आहे. ती मराठा म्हणजे मराठी मुलकातली, ब्राह्मण घरातली. कालही तो विषय आपण सांगितला. पण निष्ठा होती मोगलाईच्या चरणी. आपल्याकडे अजून एक विषय आता निष्ठा म्हणून सांगतो, म्हणजे ते विषयाला. राजदर्शन म्हणजे भगवंताचं दर्शन आहे. राजाचं दर्शन घेणं म्हणजे भगवंताचं दर्शन आपल्याकडे धर्मशास्त्राने सांगितलेलं आहे. कारण राजाला विष्णूचा अवतार मानलेला आहे. आणि म्हणून राजा जेव्हा राज्याभिषेक होऊन गादीवर बसतो त्यावेळी विष्णू स्वरूप त्याला प्राप्त होतं. पण राजालाही स्वतः ते भान असतं. म्हणून मी आज मनुष्य आहे, पण मी हा भगवान विष्णूचा प्रतिनिधी आहे किंवा त्याचा अंश आहे. म्हणून सिंहासनावर बसताना त्याने हातात विष्णू प्रतिमा घेऊन बसायचं असतं. ते शिवाजी महाराज घेऊन बसलेले आहे.
म्हणजे राजा विष्णूचा अवतार आहे म्हणून राजाला पाहिल्यानं भगवंताच्या दर्शनाची पुण्यप्राप्ती होते असं आपल्याकडं शास्त्र आहे. आणि म्हणून लोक राजदर्शन करायचे. राजाने दिवसातून एकदा किंवा काहीतरी घोषित करायचं, यावेळेस 8 दिवसानं 4 दिवसानं, आणि बाहेर लोकात येऊन दर्शन द्यायचं. दर्शन द्यायचं म्हणजे आपण वारकरी पद्धतीने दर्शन करतो असं नाही. त्यांनी सगळ्यासमोर उभं राहायचं, लोकांनी दिसलं की दर्शन झालं. आता विठोबाचं मुखदर्शन नाही करत आपण तसं, अशी पद्धती होती. काशी, अलाहाबाद, आजची नावं सांगतो, प्रयागराज, इथले लोक आग्र्याला आणि दिल्लीला राजदर्शनाला जायचे, म्हणजे उत्तर भारतातले लोक. पण राजे होते मुघल आणि त्यांचे दर्शन घ्यायला हिंदू पंडितांची रांग लागायची, गर्दी व्हायची. नुसती गर्दी नाही, चेंगराचेंगरी व्हायची आणि माणसं मरायचे. किती माणसं मेले ह्याच्यावर राजाचं मोठेपण ठरायचं. आता काय, हा राजा विष्णूचा अंश कसला, हा विष्णूचा शत्रू आहे, हा हिरण्यकश्यपूच्या कुळातला आहे म्हणल्यासारखं आहे, हा रावणाच्या कुळातला आहे, त्याच्या नाशासाठी विष्णूला जन्म घ्यावा लागतोय आणि त्याचं दर्शन कसलं धर्मशास्त्रानं सांगितलंय. पण लोकांची भाबडी भावना, गादीवर बसला की राजा झाला म्हणून त्याचं दर्शन, त्याच्या मागची भावना अगदी ब्राह्मण पंडित असूनही समजून घेत नव्हते. विषयानं विषय निघाला म्हणून तो सांगितला. इथं मात्र शिवाजी महाराज आता तुंगारण्यात या चाललेल्या कारतलब खानाच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. हेर सांगतायत आता खान दिवसा चालतोय आणि रात्री मुक्काम करतोय, आता तो इथं आला, आता तो इथं आला. आणि राजगडावर शिवाजी महाराजांनी ठरवलं आता याचा समाचार घ्यायचा. हा चाललाय ना कल्याण, चौल, सुप नाही, कल्याण, चौल, पनवेल, नागोटणं या भागातून कोकणात जाणार, कोकणातले किल्ले घेणार, ही सगळे पनवेलचे आणि चौलचे किल्ले घेणार. मग काय करावं, ह्याला रोग घातलाच पाहिजे, नाहीतर हा तसाच वाढत राहिला तर त्रासदायक ठरेल. काय करायचं ते महाराजांनी बरोबर ठरवलं. 1000 स्वार राजगडावर महाराजांनी समोर बोलवले, सगळ्यांना बोलावलं. तिथं काय सगळे तयारच, महाराजांनी बोलायचं निघायचं असंच. 1000 स्वार सोबत नेताजी पालकर, त्याला प्रति शिवाजी म्हणत होते, आता 2 शिवाजी निघाले थोडक्यात. तानाजी मालुसरे, पिलाजी सरनाईक, ही सगळी राजगडावर जमली. ही मावळे शिवाजी महाराजांपेक्षा मोठीच होती की नाही सगळे? नाही, बरोबरीचे, काही 2 वर्ष लहान, काही 1 वर्ष मोठा असं असेल, पण सगळे बरोबरीचे, सुमारे 2-5 वर्ष. आता आपण वारकरी विद्यार्थी एका ठिकाणी आलोय, सगळे एका बॅचचे, कोणी वयानं मोठा असेल, लहान असेल, तसं कमी जास्त असेल, पण बरोबरीचे सगळे सवंगडी, जीवाभावाचे. जीवाभावाचे म्हणजे काय, काल जागतिक मैत्री दिन होता. मित्र कसे असावेत, भगवान श्रीकृष्ण आणि सुदाम्यासारखी मैत्री असावी. माझा मित्र राजा आहे म्हणून गैरफायदा सुदाम्याने घेतला नाही, मला काहीतरी दे, अगदी बायकोने बळबळ पाठवलं तरी मागितलं नाही काही, गेला मित्राला भेटला निघून आला. आणि मित्र कसा असावा, भगवान श्रीकृष्णासारखा. मित्राने काही न मागता सगळं देऊन टाकलं, काय पाहिजे तुला, तिनं मागितलं नाही, काही नको. त्याला मित्र म्हणून म्हणजे राजदरबार सोडून सुदामा आलाय म्हणलं तर रस्त्यावर पळत गेला ना भगवान. मित्राचं प्रेम कसं असावं ते तिथं आहे. मित्राचं प्रेम कसं असावं ते शिवचरित्रात आहे. मित्र कसा असावा, तानाजी मालुसऱ्यासारखा, येसाजी कंकासारखा. मित्र कसा असावा, नेताजी पालकरासारखा. मित्र कसा असावा, बाजीप्रभू. हा, एकदा मैत्री झाली, बाजी पासलकरासारखा. दोघे मित्र आहेत, शिवाजी महाराज आणि बाजी. बालमित्र आहेत. बालमित्र म्हणजे शिवाजी महाराज वयाने लहान आहेत आणि बाजी त्यांच्या आजोबाचे आहेत, वयाचे आहेत. पण बालमित्र म्हणजे कसं, एका ठिकाणी खेळणारे, ह्यांचे पांढरे बाल आणि ह्यांचे काळे बाल. आणि मित्र कसा असावा, आपल्या मैत्रीसाठी, आपल्या मित्रानं उचललेल्या प्राणासाठी आपला जीव देणारा. हे सगळं स्वराज्यात दिसून येणार आहे. मग स्वराज्यासाठी, मैत्रीसाठी काय करावं, काय यातल्या कोणी वतनासाठी भांडले का तानाजी मालुसरे. मला कोंढाण्याची किल्लेदारी द्या तर कोंढाणा घेतो म्हणले का शिवाजी महाराजाला. बाजीप्रभू म्हणले का विशाळ्याची किल्लेदारी द्या तर विशाळ्याच्या युद्धात तुम्हाला सुखरूप सोडतो. येसाजी कंक म्हणले का गोळकोंड्याला चाललोय, तिकडं चाललोय, तर दक्षिणेतले 4 गावं मला द्या. नाही म्हणले. एका नाही सुभेदारी मागितली नाही, मनसबदारी मागितली नाही, सरदारी मागितली नाही, कोणीच मागितली नाही. शिवाजी महाराजांना दिलं, त्यात संतुष्ट आहे. शिवाजी महाराजांच्या बाबतीत कविभूषणाने एक काव्य केलं आहे. म्हणजे ते मोठा विषय आहे, केव्हा तरी तो विषय आल्यावर आपण सांगू, कविभूषण आल्यावर, किंवा ते काव्याचा अनुरोध मला इथं सापडला म्हणून सांगतो. काय की हा राजा इतका विलक्षण आहे, याच्याकडे मागायला म्हणजे जावं, चांदी मागावी तर सोनं देतो.
याला मोती मागावे तर हिरे देतो, याला 1 गाव मागावं तर 10 गावं देतो, याला घोडा मागावा तर हत्ती देतो. हा राजा इतका विलक्षण आहे, म्हणजे भरभरून देतो. जसं मावळे शिवाजी महाराजांसाठी पाहिजे ते द्यायला तयार आहेत, तसे शिवाजी महाराज त्यांच्यासाठी पाहिजे ते करायला तयार आहेत. त्यांनी मागितलं नाही काही, पण ह्यांनी भरभरून दिलं. कविभूषण एक काव्य म्हटलं म्हणून त्याला राजकवी केला. एक काव्य नाही आहे, ती प्रतिभा आहे म्हणून त्याचं कौतुक आहे. कविभूषणाला शिवाजी अशी कथा सांगितली जाते की इंद्रजिमी जंबपर बाडवा संबपर हे शिवाजी महाराजांनी कविभूषणाच्या तोंडून ऐकलं. तो उत्तर भारतातून आला वगैरे वगैरे, आणि कविभूषणाच्या तोंडून ते सगळं ऐकलं. शिवाजी महाराज संतुष्ट झाले. रोज नित्यदर्शनाला जगदीश्वर महादेवाच्या दर्शनाला जायचे, त्यावेळेस त्या कविभूषणाला त्यांनी पाहिलं आणि ओळखलं की हा परका माणूस आहे, आपल्या भागातला नाही. आपण कोण, आपण कुठले, आपण काय करता. शिवाजी महाराजांनी त्याची वास्तपुस्त केली, म्हणजे चौकशी केली. कविभूषणानं सांगितलं मी टिकमापूरचा, मी इथं आलो केवळ आपलं दर्शनाच्या इच्छेनं आलो. मग तिथून इथं दर्शन घ्यायला का आलो. मला असं वाटतं की ते राजा म्हणजे विष्णूचा अवतार आहे, आणि हा राजा या सगळ्या मुघलांना पारिपत्य करतोय. म्हणजे मुघलदल संहारक ही पदवी म्हणून ठीक आहे म्हणाला, पण दैत्याची कुळेनाशी साधूचा मानगिवशी तो हा राजा करतोय, म्हणून हा विष्णूचा अवतार आहे. आणि म्हणून त्या राजदर्शनाला मी आलोय. खरा पंडित तो कविभूषण. तो उत्तरेतून दक्षिणेत आला, शिवाजी महाराजांचं दर्शन केलं, रायगडावर आला, भेटला. रायगडावरच्या किल्लेदारांनी सांगितलं की मी तुमचं फक्त उभारायची व्यवस्था करू शकेन, भेटीची व्यवस्था माझ्या हातात नाही, मी तुम्ही राजाला पाहाल एवढंच करेन. मग त्यांनी त्या जगदीश्वराच्या मंदिरापाशी त्याला उभं केलं, लोकात जे दर्शनाला थांबतात त्यात. आणि महाराजांनी त्याला पाहिलं आणि ओळखलं की हा परका आहे, आपल्या भागातला नाही. मग चौकशी केली, मग त्यानं सगळं सांगितलं मी इथं का आलो, आपली दर्शनाची इच्छा आहे म्हणून आलो. माझं काय म्हणले, औरंगजेबाला तुम्ही परास्त केलं, दिल्लीपती बादशाह आहे, पण तो सुद्धा भिवू नये. नुसतं एवढं नाही, ते दख्खन की ढाल भयो, हिंदू की दिवार भयो, काल तुर्कांको, म्हणजे तुम्ही दक्षिणेच्या लोकांचं रक्षण करणारी ढाल आहेत, हिंदूंची दिवार आहेत. हिंदू धर्म संपुष्टाला यायला लागलाय, तिथं तुम्ही उभारलात. मुघलांचा तुम्ही काळ आहात, अशी माझी भावना आहे, मला ती वाटतं, आणि म्हणून तुमचं दर्शन घ्यायची इच्छा म्हणून मी इथं आलो. मग काय करता तुम्ही. काव्य करतो म्हणले. मी कवी आहे. कवी आहे. मग कसले कवी. शीघ्र कवी आणि दीर्घ कवी, म्हणजे निवांत बसून वेळ खाऊन लिहिणारी. शीघ्र कवी म्हणजे म्हणा कविता म्हणली की तोंडातून सुरू होणारी. तसं कविभूषणाला शिवाजी महाराज म्हणले मग एखादा ऐकवा आम्हाला. आणि मग शिवाजी महाराजांचं स्तुती करणारं त्यांनी काव्य सांगितलं. लगेच शिवाजी महाराजांच्या समोर इंद्रजमी जंबपर बाडवा संबपर रावण सदंबपर रघुकुल राज आहे. 4 चरणाचं मोठं काव्य आहे. सविस्तर ते अभ्यास करायसारखं आहे. एकच काव्य ऐकलं तर शिवचरित्र समजून जाईल एवढं मोठं आहे. कान्नजमी कंसपर तेव मलिंच वंशपर शेर शिवराजे हे शेवटचे 2 ओळी आहेत. कृष्ण जसा कंसाच्या छातीवर, तसा हा भगवान कृष्णासारखा असणारा शेर म्हणजे सिंह असणारा राजा शिवाजी मुघलाच्या छातीवर आहे. म्हणजे पहिलं जे आहे ना, ती सगळे पुराणातले दाखले दिलेले आहेत. इंद्रजिमी जन्म राक्षसावर जसा इंद्र, हरणावर जसा सिंह, हत्तीवर जसा सिंह, गणपती लंबोदर तो कसा, हे सगळं वर्णन केलं. तसे तुम्ही आहे हे शिवाजी महाराजांना त्यांनी म्हटलं. आणि मग शिवाजी महाराज संतुष्ट झाले. त्याला घोडा दिला, त्याला तोडा दिला, त्याला काही इनामं दिली, धन दिलं, अपार संपदा दिली. अनेक वर्ष तो महाराष्ट्रात राहिला. आणि शिवाजी महाराजावर त्याने एक ग्रंथच लिहिला. तो लिहिलेला ग्रंथ आहे तो छंदशास्त्रावर आहे. छंदशास्त्र म्हणजे काव्यातले अनेक छंद असतात. ती छंद कोणचे आहेत ते सगळे एका ठिकाणी लिहिले. त्या छंदाचं रूपवर्णन केलं. कोणता छंद किती मात्रेचा, तो कसा म्हणायचा, आणि त्याला उदाहरण दिलं. ते शिवाजी महाराजाच्या चरित्राचं काव्य केलं. तो ग्रंथ कोणता आहे? शिवराज भूषण नावानंच तो ग्रंथ उपलब्ध आहे, मिळतो. शिवा 52 नावानं दुसरा ग्रंथ केला. 52 दोहे, चौपाया म्हणतो का नाही आपण तुळशीदासाच्या, तशा पद्धतीचे 52 दोहे शिवाजी महाराजांवर लिहिले. अजून एक ग्रंथ लिहिला छत्रसाल दशक. जसं शिवाजी महाराज आहेत तसेच छत्रसालाने त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन मुघलाचं पारिपत्य केलं, म्हणून छत्रसालाचं ते दशक 10 चौपायामध्ये ते लिहिलं. असं ते अनेक विषय आहेत. म्हणजे कविभूषणावरून एकावरून दुसरीकडे, दुसऱ्याकडून तिसरीकडे चाललो. पण आता शिवाजी महाराज काय करतायत, तर आता या कारतलब खानावर लक्ष ठेवून आहेत. काय करावं. कारतलब खान आता तुंगारण्यात उतरला आहे. सगळ्यांना त्यांनी जवळ बोलवलं महाराजांनी,
आणि कारतलब खानाचा समाचार घ्यायसाठी महाराज तयार झाले. 1000 मावळे महाराजांच्या समोर सदरीवर तयार आहे. तानाजी, नेताजी पालकर, स्वतः महाराज 1000 लोक घेऊन ते बाहेर पडले. लोकांच्या खबरा काढायच्या आणि आपलं कळू द्यायचं लोकाला, असं नव्हतं महाराजांचं काम. काय गुप्तपणानं करायचं ते डोक्यात पक्क. मावळ्यांना सुद्धा सांगत नव्हते महाराज, फक्त चला मावळे काय चलो. ती शिवाची स्वारी आणि त्यांचे गण. कविभूषणानं त्याच्यावर एक काव्य लिहिलेलं आहे. आता कविभूषणच एक दिवशी सांगायसारखा विषय आहे. कवी काय आहे एक थोडक्यात ते सांगूनच टाकतो. हाच कविभूषण पुन्हा संभाजी महाराजांबरोबर हाच ना? नाही, तो नाही, तो कवी कलश, तो वेगळा, हा वेगळा. कविभूषणाने एक काव्य लिहिलं आहे. भगवान शंकर आणि पार्वती बसलेले आहेत आणि त्यांचे गण, भगवान शंकराचे गण म्हणल्यावर लक्षात येत आहे सगळे ती भूत, खेत, पिशाच, प्रेतिनी पिशाचरे निशाचर हो, ते सगळं वाक काव्य आहे ना. ते म्हणत बसलं तर ते ब्रजभाषेतलं आहे, आपल्याला कळायचं भानगड नाही, समजून सांगायसारखं आहे. पण थोडक्यात सांगतो, मतितार्थ सांगतो की ते सगळे आनंदानं नाचायला लागलेले आहेत. हे गण बम बम भोले म्हणून नाचतायत. काय भानगड आहे म्हणले, आज भगवान शंकराला पार्वतीने विचारलं, आनंदानं नाचतायत, आज तुमचा दौरा कुणीकडे आहे म्हणून ते आनंदानं नाचतायत. त्याचा अर्थ भगवान शंकराची दृष्टी जिकडे पडणार आहे तिकडे लोक मरणार आहेत आणि आता ते आपल्याला खायला मिळणार आहेत म्हणून हे भगवान शंकराचे गण आनंदी झालेले आहेत. कुठं दृष्टी आहे म्हणले तुमची? शंकरांनी दिलेलं उत्तर आहे ते मार्मिक आहे. काय म्हणले, आता माझ्या दृष्टीची गरज नाही किंवा माझा काही विषय नाही. आता तो शिवाजी राजा जन्माला आहे ना, तो जिकडं जाणार आहे त्याची स्वारी निघाली आहे आणि म्हणून हे गण आनंदित आहेत, कारण आता याला तुर्कांची प्रेत खायला मिळणार आहे. तो श्लोक मी एक उद्या सांगेन, तो दोहा आहे, ती जी काव्य आहे ती पण सांगेन, काय अडचण नाही. उत्तम. आणि ते कविभूषण म्हणजे व्युत्पन्न प्रतिभा. आणि आता ते गण हे शंकर साक्षात शिवाजी आणि 1000 त्याचे गण गुप्तपणानं बाहेर पडले. राजगडावरून ते उतरले. तुंगारण्यात कुठून जाणार आहेत, काय आहे, बरोबर माग काढला. नेताजी पालकराला सांगितलं, तुंगारण्यात त्या बंदुकीच्या नळीत पुढच्या अंगाला तुम्ही जाऊन थांबा. आता नळीत पुढून नेताजी अडवणार आणि मागून महाराज अडवणार आहेत स्वतः. कडनं दोन्ही बाजूला मावळे जाऊन उभारले. गुप्तपणाने तिथं जाऊन थांबले. सांदी सपाटीत जाऊन लपून थांबले. कुणी झाडावर, कुणी दगडावर, कुणी कुठं. दिसलं तर नाही पाहिजे. 30,000ची फौज चालीन ते नाही दिसत नाहीत 1000, लक्षात ठेवा बरं काय. अफजल खानाच्या वेळेस हेच झालं ना, जावळीच्या जंगलात लपून राहिले, तसं लपून राहिले, थांबले. आणि तुंगारण्यात शिवाजी महाराजांना पाहिजे तिथं हा आला ना कारतलब खान, कुठं पाहिजे बरोबर तिथपर्यंत चालत आला. आणि मग एकदम मराठ्यांनी, शिवाजी महाराजांनी इशारा केला आणि शिंग वाजवायला सुरुवात केली. शिंगाचा अर्थ काय, कर्कश शिंग वाजायला सुरुवात झाली. मावळ्याला कळलं आता लपून राहायची गरज नाही, आता काय करायचं ते महाराजांनी सांगितलंय. जिथं लपले होते तिथून उड्या टाकत बाहेर आले आणि नुसती कापाकापी सुरू केली. बाकी काय, शिंगाचा एकच, आता कापा. धुमाकूळ घालायला सुरुवात केला. कारतलब खानाच्या फौजेला कळेच ना काय झाले, शिंग का वाजतेत आणि कोण माणसं आले, किती आहेत, हे दरोडेखोर आहेत, लुटारू आहेत, काय आहे, म्हणजे जंगलात अडवायला आलेत, 10 असतील, 200 असतील, 100 असतील, काही पत्ताच कळेना. मराठी नुसतं कापत होते. हे ना आधी सुधरे ना, आधी तर ते हैराण झाले होते या जंगलानी, या पायवाटेनी. कसलं कुठं आणलंय आपल्याला, कशाला ते वनवासात नेऊन टाकलंय म्हणतो ना आपण, कुठं आणलंय. कारण दिल्लीच्या मोकळ्या पठारी प्रदेशात राहायची सवय, डोंगर त्यांना बघायला मिळत नव्हते. हे डोंगर, त्यातनं ते जंगल, त्यातनं त्या पायवाटा, आणि त्यातून हे सगळे आले ना गण, शंकराचे गण. हे म्हणजे शंकराचे ते अष्टभैरव म्हणतो आपण त्याला, काळ भैरव, 8 वेगळे भैरवाची नावं आहेत. चंड भैरव, रुंड भैरव, प्रताप भैरव, ती सगळी नावं आहेत. नाथांनी भागवतात ती लिहिली आहेत. भैरवाचे 8 प्रकार. आणि ती 8ही एका वेळी, एक आला तर माणूस हैराण होतोय हो. एकाची अवकृपा झाली तर हैराण, नाही 8ही एका वेळी. आणि साक्षात शंकर परत माग, दुसरा त्याची प्रतिमा असणारा तो पुढं. काय झालं असेल, नुसती कापाकापी. या तुंगारण्यात शिंगाचा आवाज प्रचंड झाला.
शिंगाचा आवाज शिंग म्हणजे वाजवायचं शिंग. खूण दिली ना महाराजांनी. शिंग याचा खरा अर्थ असा आहे की ते गाईचं शिंग असं गोलाकार वक्र असतं ना, ते गाईचं शिंग. गाईच्या शिंगालाच भोक पाडून वाजवायचं असतं मुळात. आपण जर ज्ञानेश्वर महाराजांवर एक सिनेमा निघाला होता, तो पाहिलाय का प्रभातचा? नसेल पाहिला तर लक्षात ठेवा, पहा किंवा दाखवू आपण सगळ्यांना, ती पण व्यवस्था करू. ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र बघायला ऐकायला हरकत नाही, म्हणजे सिनेमा म्हणून त्याज्य नाही ती, पण काही गोष्टी अनुभवायच्या असतात, त्यासाठी हे माध्यम चांगलं असतं. ज्ञानेश्वर महाराजांच्या चरित्रात चांगदेव माऊलींना भेटायला आले. मग ती भेटायला आली काय? वन्य श्वापदावरही माझी सत्ता हे दाखवायसाठी वाघावर बसते, हातात नागाचा चाबूक घेतला. त्यांच्याबरोबरचे गण तसेच, म्हणजे ते 1400 गण होते ना, त्यांचे शिष्य होते ते. मग ज्ञानेश्वर महाराजाला भेटायला आले. ते डंके, नौबती, निशाणं फडकवत वाजवत आले, शिंग वाजवत आले. त्यात ते शिंग त्यांनी दाखवलेलं आहे. शिंग म्हणजे गाईचं खरं खुरं शिंग, त्याला पुढून गाय मरून पडल्यावरती ते काढायचं आणि त्याला एका बाजूनं भोग पाडून दुसरं मोकळीच असते, त्यातून ते वाजवायचं. तर शेतकरी माणसं आहेत सगळे तुम्ही, मी काय सांगावं शिंगाचे उपयोग? गाईचं शिंग जिथून आपल्या शेतामध्ये टी असतो का नाही पाणी जाण्याचा, आता टी म्हणलं की लवकर कळतं. टी म्हणजे पाणी सगळ्या शेतात फिरवतो, ते तोंड असतं एक मुख्य तोंड, त्याला फाटा फुटलेला असतो. तो जो टी असतो जिथून सगळ्या शेतात जातं, तिथं मेलेल्या गाईचं शिंग जमिनीत पुरायचं, त्यात गाईचं शेण घालायचं, गोमूत्र घालायचं आणि ते बंद करून पुरायचं. तिथून इतके बॅक्टेरिया येतात की तुम्हाला त्या शिंगाच्या एका वर्षात जेवढं उत्पन्न होतं ते शिंग पुरल्यावर पुढल्या वर्षी तुम्हाला दुप्पट झालं पाहिजे. म्हणजे त्यातून येणारा जो प्रभाव आहे, त्यातून येणारे जे जंतू आहेत ते शेतीच्या पिकाला पूरक आहेत, ते इतके येतात. म्हणजे गाईचा म्हणून विषय सांगितला, मेलेल्या गाईचं, मारून नाही बरं का. गाय पवित्र आहे. गाईत गोरोचन नावाचा एक पदार्थ असतो. गाय मेल्यावर 2 शिंगाच्या मध्यावर गोरोचन नावाचा एक पदार्थ निघतो त्याच्या कवटीतून. तो देवत्याला अर्चन करायला उपयोगी आहे. जसं कुंकू असतं, केशर असतं, अष्टगंधात गोरोचन एक असतं. अष्टगंध म्हणजे 8 प्रकारची गंध. कुंकू, केशर, गोरोचन आणि अजून काही पदार्थ आहेत, म्हणजे जे सुगंधी द्रव्य पण आहेत आणि गंध म्हणून पण मान्यता प्राप्त आहेत. कापूर, कचळी, नागरमोथा असे ते पदार्थ आहेत. ते देवाला अष्टगंधात घालून वापरायचे, लावायचे असतात. तर ते गोरोचन असतं ते गाई. तसं शिंग जे आहे ते गाईचं असतं. आता ते सगळीकडेच गाईचं उपलब्ध होत नाही म्हणून धातूचं शिंग करून आपण वापरतो. आपण सगळ्या वारकरी संप्रदायात शिंग रूढ आहे. आता महाराष्ट्रात ते नवीन फॅशन सुरू झाली, आणायचं शिंग कार्यक्रमाला स्टेजवर वापरायचं. चांगलं आहे, काय हरकत नाही, परंपरा जपली जाते. पण आपल्याकडं ते परंपरेनं आपण चालवलेलं आहे. कर्णा या नावाचं एक वाद्य आहे, ते लांब शिंगासारखं असतं, फक्त असं लांब लचक असतं आणि त्या कर्ण्याला शिंगासारखं बारकं तोंड नसतं. ते कर्ण वाजवणाऱ्या माणसाचं अवघड आहे, कौशल्य आहे. शिंग वाजवायला अवघड आहे. कधी घेतलंय का हातात? घ्या आणि वाजवून पहा, एक दिवसभर आवाजच फुटणार नाही त्यातनं. अवघड आहे ती कला आहे. तसं करण्याचं आहे आपलं. फक्त आता कर्णा पूर्वी पंढरपुरात विठोबापाशी कर्णा होता, देवळात पहाटे कर्णा वाजायचा आणि तो काशेगावपर्यंत आवाज जायचा, असं काशेगावचे लोक सांगतात. काशेगाव म्हणजे इथून 6 किलोमीटर आहे. पहाटेच्या वेळी काकड्याला तो कर्णा वाजवायचा, नुसतं त्याचा आवाज बॉ येतो. आता माऊलीला सकाळी कर्णा होतो, देव उठतात ना, म्हणजे चालायला लागतात तेव्हा कर्णा होतो. झाला का पहिला कर्णा, झाला का दुसरा, झाला तिसरा, आणि मग देव चालायला सुरुवात होते. तसा पंढरपुरात होता. तसं हे शिवाजी महाराजांच्या लष्करात करणे आणि शिंग लोक वापरत होते, म्हणजे बरोबर असायचे. त्यावेळेस ते राजचिन्हच होती. शिंग वाजलं आणि कर्णा वाजला आणि मग तुंगारण्यात कर्कश आवाज झाला. नुसत्या शिंगान कर्णाचाच नाही, मावळ्याचा पण आवाज झाला. मावळ्याचा आवाज 2 प्रकारे, हर 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 महादेव, येळकोट येळकोट जय मल्हार करून त्यांनी जे छापा घातला ना, त्यांच्या तोंडाचा आवाज झाला आणि हात्याराचा आवाज सुरू झाला. इतका गदारोळ उठला की काही कल्पनाच करू शकत नाही. काय झालं कुणाला कळे ना. निमे लोक सावध व्हायच्या आधी त्यांच्यावर ही मराठी तुटून पडली. काय झाले कळायच्या आत निम्याचे जीव गेले, निम्याचे हात तुटले. हत्यार काढून युद्धाला उभं राहावं एवढं सुद्धा अवसान लक्षात, काय करावं कळे ना, गडबडून गेले. आरडाओरडा इतका मराठ्यांचा झाला की एकाचं बोलणं दुसऱ्याला समजेना, काही कळेना. महाराज या उंबरखिंडीच्या वाटेवर मागच्या बाजूला स्वतः घोड्यावर स्वार होते, बरोबर होते, आणि भोवती अंगरक्षक नेहमी असतात तसे काही खासे लोक महाराजांच्या भोवती होते. बाकीचे
हां काय 25 हुजुरातीची फौज म्हणतात त्याला, अंगरक्षक म्हणतो आपण. हुजुरातीची म्हणजे हुजूर म्हणजे स्वतः, आणि त्यांच्यासाठीची फौज त्यांच्या खाजगीची. ते 10-12 लोक ती महाराजापाशी होते आणि बाकीचे लोक अरण्यात धिंगाणा घालत होते. कारतलब खानाबरोबर असलेले जसवंतराव कोकाटे. कोकाटे म्हणल्यावर थोडं लक्षात येतं ना, मराठी. हा, मराठी म्हणून नाही सांगत, आता कोकाटे आहेत. गाढे, ही रायबागन, ती सगळे तिथं होते ना. ते अमरसिंग चौहान ते होते बरोबर, कारतलब खान त्याच्याबरोबर बाकीचे त्याचे ते 30,000 ते सगळे बरोबर आता युद्धाला उभे राहिले होते. आणि हे जे मराठी होते ना, कोकाटे, जाधवराव, ते मराठी लोक होते ना, त्यांना लक्षात आलं की हे मराठी आपल्यावर तुटून पडलेले आहेत, म्हणजे शिवाजी महाराज तुटून पडलेले आहेत. आणि मग त्यांनी काय केलं, त्यांनी हातात होती, त्यांनी उलटं वरडायला सुरुवात केली, आम्ही तुमचेच लोक होते, मोगलाचे, पण मरायला नको म्हणून काय, आम्ही तुमचेच लोक, आम्ही मराठीच आहोत. आणि उलटे हत्यार चालवायला सुरुवात केली त्यांनी. तुफान तांडव आहे. आता यात मरण्यापेक्षा हे बरं, मराठी दिसायला एकच दिसणार, पागोटे एकच असणार, साधारण वर्णन त्याचं काय बदल नाही ना. आणि महाराजांच्या बरोबर हे पण सामील झाले, आम्ही तुमचेच शिपाई, आम्ही महाराजाचेच लोक. पळून जायला वाट नाही, पळून जावं म्हटलं तर अंगात त्राण नाही. आणि ही पडलेली वरूनची तोडधाड सगळी नुसती कापाकापी सुरू झाली. कारतलब खानाचे लोक पुढून मागं काही हाशम बातम्या द्यायचे, लढा, खान साहेबाचा आदेश आहे, युद्ध करा, आता परास्त करा, अमकं करा, तमकं करा. पण मोगल सैनिक केविलवाण्या मुद्रेनं काहीही करू शकत नव्हते, वशाळले झाले, लढाई करणं अवघड आहे. धनुष्यबाण काढावा तर काढेपर्यंत दुसरं काहीतरी व्हायचं, काही करावं सुचेना. आणि तेवढ्यात त्यांना बातमी कळली की काय, खासे शिवाजी महाराज मागे येऊन उभारले तर पुढून नेताजी पालकर आहे. आता शिवाजी महाराज आलेत म्हणल्यावर आत्तापर्यंत नाव ऐकलं होतं, अफजल खान मारला, फतेखानाला परास्त केलं, रुस्तमी जमालला त्रास दिला, सिद्दी जोहरचा पराभव केला, 55 दिवस त्या चाकणमध्ये लढाई केली, त्याची 300 माणसं आपल्याला आवरले नाहीत, आणि तो स्वतः इथून उभारलाय. आता रे बाबा काय करावं, म्हणजे अवसान गर्भ मानसशास्त्र. शिवाजी महाराजांचं नाव ऐकलंही गर्भगळीत झाले, हत्यार टाकून द्यायची पाळी आली. रायबागन एका घोड्यावर स्वार होऊन बरोबर चालत होती, ती शांतपणाने सगळा तमाशा पाहत होती. तिच्या दृष्टीने हे तमाशाचा अर्थ वेगळ्या अर्थानं नाही घ्यायचा. तमाशा म्हणजे चाललेला गोंधळ, तमाशात नुसता गोंधळच असतो ना. तिच्यासाठी नवीन नव्हतं हे. हा गोंधळ ती पाहत होती. आता आपल्या मोगली फौजेचा टिकाव यात लागणं, निभून जाणं हे अवघड आहे, तिला दिसत होतं. आणि कारतलब खान सांगत होता, बहादुर रहो, लढते रहो, डटे रहो, इनसे युद्ध करो, हार न मानो, कापून काढा. त्याचं कोण ऐकत होतं, फक्त मराठी ऐकत होती, कारण त्याच्या माणसात ते अवसानच राहिलं नव्हतं. आतापर्यंत गप्प असलेली रायबागन मात्र आता चिडली होती आणि ती खानसाहेबाला ओरडली. ती खानाला म्हणाली, कारतलब खानाला, खान साहेब तुम्ही फार मोठी चूक केली, शिवाजी सारख्या सिंहाच्या या अरण्यात तुम्ही शिरलात, एवढी मोठी बादशाही फौज तुमच्या घमेंडखोरीने तुम्ही सिंहाच्या जबड्यात आणून सोडलीत, तुम्ही गाढव आहात असा त्याचा अर्थ आहे. केवढी दुःखाची गोष्ट आहे, म्हणजे बादशाचा अजूनही तिला असं हे आहे, बादशाही फौज एवढी मोठी आहे इथे, म्हणजे लष्कर आकडेवारीनं नाही, कीर्तीनं, कर्तबगारीनं, पराक्रमानं, पण तुम्ही मूर्खपणा केलात आणि या सिंहाच्या गुहेत आणून ठेवलीत, मग सिंह काय सोडेल काय, असा त्याचा पुढचा अर्थ आहे. आजपर्यंत बादशाह हजरत आलमगीर यांनी मिळवलेल्या यशावर तुम्ही बोळा फिरवलात. आता पुढचं शिवाजी महाराज सांगते येते, तुमचं यश तुम्ही अरण्यात बुडवलं, बादशाचं यश तुम्ही अरण्यात बुडवलं. पहा, मागे पुढे डावीकडं उजवीकडं चौफेर तुमचे तिरंदाज हाशम तर दिग्मूढ झालेत. तिरंदाज म्हणजे बाण, धनुष्यबाण चालवणारे लोक दिग्मूढ झालेत. त्यांना कुठून बाण येतोय, मराठी कुठून काय करतायत तेच कळत नाही आहे. कुठं मराठी लपले ते कळत नाहीत, जे युद्धाला आले तेही दिसत नाही आहेत, कारण युद्धात समोर उतरलेला बाण धनुष्यबाण चालवता येत नाही.
समजा दोन माणसं लढतायत, एक मुघल आहे आणि एक मराठा आहे, कुणावर बाण चालवावा? कारण ती दिशा बदलते ना, लढाईत हातोहात चालू असताना. लांब असलेल्याला बाण चालवता येतो, युद्धात दुसरी भानगड 5 फुटावर 10 फुटावर बाण कसा चालेल? त्याला 25 फुटाच्या पुढे चालली पाहिजे कमीत कमी आजच्या परिभाषेनं. ते दिगमूढ होऊन बसले आहेत, त्यांना काही समजत नाही. ते चित्रासारखे स्तब्ध झाले आहेत. मोठी खेदाची गोष्ट आहे की त्या मूर्ख शाहिस्ते खानानं शत्रूच्या सैन्यात तुम्हाला आगीत टाकलंय, सैन्यासह ढकललंय, एकटं नाही. थोडी तरी फळप्राप्ती होणार असेल तर पुरुषाच्या जातीनं हातात उद्योग घ्यावा. बाई सांगून त्याला उपदेश करते, यातून काही यश दिसणार आहे, काही प्राप्ती दिसणार आहे तर काही उद्योग करावा पुरुषांनी. नाही तर आपलं साहस उपहासाचं कारण होतं. आता तुमचं ते झालंय. तुम्ही पुरुष असून मूर्ख ठरलात, उपहास झाला तुमचा आता. म्हणून आता सांगते ते तरी ऐका. खान साहेब, ताबडतोब शिवाजीला शरण जा आणि या मृत्यूच्या तावडीतून स्वतःची सुटका करा. म्हणजे तिला काय काय सांगायचंय सगळं विचार करण्यासारखं आहे. सुटा, इथून जीव वाचवा. तुम्ही जर शरणागती पत्करी तर शिवाजी तुम्हाला सोडेल, हा त्यातला एक भाग आहे. लढत राहायला तर सोडणारच नाही. शरणागतीला इथं मराठी राज्याचा दरक आहे, शरणागताला आम्ही मारत नाही. आता शिवाजी राजाला शरण जाण्याशिवाय तुमच्या पुढे पर्याय राहिला नाही. जा, खानापुढे दुसरा उपायच राहिला नाही. शरण नाहीतर मरण. काय परवडतं? युद्ध करून मरून जावं किंवा कैद होऊन शिवाजीच्या अबदारखान्यात पडावं, यापेक्षा शरण जाऊ, धर्मवाट मागू. शिवाजी धर्माला जागणारा राजा आहे, मला धर्मवाट देईल. मोठ्या उदार मनाने तो सोडेल, प्राण तरी वाचतील. निघून जाऊ इथून. स्पष्ट सल्ला रायबागांचा होता आणि खानापुढे दुसरा पर्याय राहिला नाही. आपली फौज कापली जाते, तिची दाणादाण उडते, गवतासारखी कापली जाते. मराठी झुंबडगात किती आहेत माहीतच नाही हो. लढणार काय काहीच कळे ना. त्याचं काय आहे, औचित जरी घाला आला तरी लढण्याची तयारी फक्त मराठ्यांची आहे. मोगलांना ते माहीत नाही. औचित घाला येणं बिणं भानगड नाही. कारण मराठी झोपताना सुद्धा तलवारीवर हात ठेवून झोपतात. तलवारीशी लग्न लागलं, जडली वेडी प्रेत, गाणं म्हणायपुरतं नाही. खरं तसं आहे, पहिली बायको तलवार आहे, दुसरी बायको मग धर्माची आहे. रायबागांचं म्हणणं त्याला निरुपायानं पटायला लागलं. शरणागतीचा अंमल त्याला झोंबत होता. शरणागत जाणं म्हणजे योद्ध्याला नाही बरं, पण दुसरा पर्याय नव्हता. मग साऱ्या इच्छा, आकांक्षा, महत्वाकांक्षा, लाज, लज्जा, उपहास मुकाट्यानं बाजूला ठेवावं लागलं. आणि त्यानं आपला एक माणूस वकील म्हणून पांढरा झेंडा करून 4 लोकांसह शिवाजी महाराज कुठं आहेत त्यांचा शोध घेऊन तिकडे जायला पाठवला. तो माणूस चौकशी केली, महाराज कुठं आहेत. आता कोणाला, मराठ्यालाच विचारलं पाहिजे ना. त्यांनी सांगितलं अमक्या ठिकाणी आहे. तो निघाला. तो झाडीत वाट काढत काढत तो महाराजांकडे निघाला. पण वकील आला म्हणून, आता उदाहरण मागचं पुढचं देतो बरं का. वकील निघालाय, पांढरं निशाण आहे, शरणागती आहे म्हणून मराठी थांबले का? नाही. आम्हाला आदेश शिवाजीराजाचा. आणि काल सिद्धीजवळच्या छावणीत वकील वरून खाली आला, छावणी गाढ झाली, धुंदी पसरली, वकील आला, शरणागती पत्करली. नुसतं वकील आल्यानं इथं मराठी बदलले नाही. महाराजांनी सांगितल्याशिवाय काय नाही. ते कापाकापी करीतच होते. वकील दीनवाणेपणानं शिवाजी महाराजांचा शोध घेत शिवाजी महाराजांकडे निघाला आणि शिवाजी महाराजांना पाहिलं आणि तिथं जाऊन गुडघ्यावर हात पसरून शिवाजी महाराजांच्या पाशी उभा राहिला. उभा राहिला म्हणजे बसलाच म्हणला पाहिजे हो. शिवाजी महाराज कसे होते शिवभारतात ते वर्णन आहे. शिवाजी महाराज यावेळेस कसे होते? शिवाजी महाराज पांढऱ्या शुभ्र घोड्यावर स्वार होते. अंगात पोलादी चिरखत घातलं होतं, डोक्याला शिरस्त्राण घातलं होतं, म्हणजे युद्धाचा वेश केला होता शिवाजी महाराजांनी. अफजल खानाला किंवा इतर वेळी शिवाजी महाराजांचं चित्र जे आपण पाहतो ते अंगरखा वगैरे आहे, पण त्याच्यावरूनही चिलखत, डोक्याला लोखंडाचा शिरस्त्राण ते घातले होतं. शिरस्त्राण असताना ते डोक्याला झालं. मानला काय? मग मानला त्याला खाली साखळ्याची जाळी लावलेली असते, ती जाळी मानावर रोळत होती. मनगटावर
छातीवर, पाठीवर, कमरेवर पोलादाचं चिलखत होतं उत्तम. पोलादी पट्ट्या चिलखतात त्या एकमेकाला गुंतवलेल्या त्या कड्यांनी. अंगावर वस्त्र होती, किंचित अंजिरी रंगाची वस्त्र होती आणि त्या काय चिलखताचाही रंग अंजिरी म्हणजे पोलादाची उत्तम जात असते. अंजिरी म्हणजे निळसर झाक असलेली. अंजीर आतनं कसं असतं लाल निळसर. ते पोलाद उत्तम कोणचं त्याचं ते लक्षण आहे. कमरेला पल्लेदार तलवार लटकत होती म्हणजे ती भवानी. हां, ती कमरेला होती. कानात मोत्याचे चौकडे होते. नाक गरुडासारखं सरळ धारदार चढणीदार भिवया. भिवयाचं जे काय होत आहे मला वाटलं काय त्रास झाला काय हात लावल्यामुळं. मला काय वाटलं कोणाला झोप आली म्हणून उठवतेत किंवा कधी कधी आता एकादशी आहे काल उपवास घडला म्हणून थोडी भोवळ आल्यासारखं होतं. घेरी येते. हां, या कारतल खराब आता घेरी यायची बाकी आहे. असं ते आहे. शिवाजी महाराज ते उभारलेले आहेत. पाणीदार डोळे, काळे भोर, खाली नाजूक उठून दिसणारी दाढी, किंचित स्मित. शिवाजी महाराजाला पाहिलं की लोकांना आनंद वाटावा. आपल्याला बघून महाराज हसतायत म्हणजे आपल्यासाठी हसतायत असं वाटून महाराजांना बघितल्यावर लोकांनी आनंद व्हावा असं ते वर्णन आहे. आणि ते महाराज उभारलेले आहेत. आणि बरोबर ते हाशम कोणी ढाल घेतली असेल कोणी भाला घेतला असेल पण ते जवळ येऊ देत नाहीत. आणि काट्या कुट्यातून तो महाराजांपाशी आला आणि भालदाराला सांगितलं मला महाराजाला भेटायचं आहे जवळ येऊ द्या. महाराजांनी त्याला जवळ येऊ दिलं. मला कारतलब खान खाने आजम कारतलब खान आणि रायबागन यांनी वकील म्हणून पाठवला आहे. त्यांच्याकडून मी शरणागती घेऊन आलो आहे. मला महाराजांशी बोलायचं आहे. आणि मग महाराजाच्या भालदारांनी चोपदार हे आपल्याकडचे पदरूढ आहे. महाराजांच्या लोकांनी थोडक्यात त्याला जवळ येऊ दिला. महाराजांना वर्दी दिली. महाराजांनी त्याला खुणावलं जवळ येऊ दे. जवळ येऊ दिला म्हणजे डायरेक्ट येऊ देत नसतात. त्यांनी महाराजाला सांगायचं वकील आलाय भेटू द्या का. येस येऊ दे. मग ये. महाराजांनी खुणावलं येऊ दे. ते जवळ आला. महाराजांच्या जवळ येऊन उभारला. गुडघे टेकले आणि मग त्यांनी कारतलब खानाचा निरोप सांगितला. कुर्निसात केला महाराजाला. महाराज बोलले बोल का आला. आता तू म्हणाला आम्ही म्हणजे वाईट विचाराने बदतमीजीने भलतीच हाव धरून महाराजांच्या मुलकात हात घातला. याचा आता आम्हाला दुःख व्हायला लागलेलं आहे. खान साहेब दिलगार आहेत, दिलगीर आहेत, बिनतक्रार शरण आहेत. महाराजांनी नजर इनायत व्हावं फरमावून आम्हाला जीवन दान द्यावं अशी आम्हाला इथून जाऊ द्यावं अशी खान साहेबाची आपल्या पायाला अर्जदास्त आहे विनंती आहे. हा म्हणजे इतक्या उशिरा सुचलं काय तुझ्या खानाला. वकील पुढे म्हणाला. आता ते वकील आहे वकिलाचं काम त्याने केलंच पाहिजे. तो पुढे म्हणाला सह्याद्रीच्या या जणू खोल खोल पाताळासारख्या तळात आम्ही मनात दीर्घकाळ ते पाताळाच्या दऱ्या पाहून आम्ही स्तिमित झालो आहोत. आमचा पराक्रम सुद्धा आम्ही विसरून गेलो आहे. गोड गोड बोलावं लागतं थोडं. नागाच्या मस्तकावरचा मणी आणि महाराजाच्या हुकमतीखालचे दुर्ग सारखेच दुर्लभ आहेत. नागाचा मणी काढता येतो का. तसे तुमचे किल्ले आहेत ते दुर्गम आहेत आम्हाला घेता येत नाहीत. ते अजिंक्य आहेत ते दुसऱ्याच्या कब्जात जाणार नाहीत. पण महाराजाच्या मुलखाचा आणि महाराजाच्या या सगळ्या गोष्टीचा अंदाज आम्हाला आला नाही म्हणून आम्ही या मुलखात पाय घातला. म्हणजे हा मुलूक जर बेलाग नसता तर तुम्ही आला नसता काय. हा वकील पुढे अजून म्हणाला महाराज आता तर गोड बोलणं केलं पाहिजे ना. महाराजांचे तीर्थरूप साहेब म्हणजे शहाजीराजे आणि खान साहेब कारतलब खान या दोघांचा कधी जानी जिव्हाळा होता मैत्री होती. आता कुठं मैत्री आली हो. संकटात पडल्यावर मैत्री आठवली. कारण शहाजीराजे काही काल मोगलाच्या सेवेत होते ना त्यावेळेस आमचा त्यांचा संपर्क होता आमची मैत्री होती मित्रत्वाचे संबंध होते. हां राजकारणात हे सांगावं लागतं बरोबर आहे ना. खान साहेब महाराजांवर अतिशय मोहब्बत करत होते. महाराज साहेब खान साहेबांवर मोहब्बत करत होते म्हणजे त्यांचं प्रेम होतं.
प्राणावर वात बेतलं तेव्हा हे जुनं नातं आठवलं काय. वकील पुन्हा अर्जवानं म्हणाला, महाराज चूक झाली, शाहिस्ते खान नवाब साहेबाच्या हुकुमामुळे हे कमनशीब आमच्या वाट्याला आलं, कृपा करा आम्हाला धर्मवाट द्या. आमच्याकडून अशी नवदिगार सूरत दिसणार नाही, आमचं हे घाणेरडं तोंड तुम्हाला परत दाखवणार नाही, काळं तोंड तुम्हाला दाखवणार नाही, आम्हाला धर्मवाट द्या, आमच्या जवानीचा इतबार आम्ही सांगतोय त्याच्यावर विश्वास ठेवा, आम्ही तुमच्या मूर्खावर परत चालून येणार नाही, आपल्याला वाट द्या, आम्ही निरण्यातून निघून जातो, धर्मवाट द्या, उपकार होतील, आमच्या नजरा पापी वासनेनं या मुलखाकडे पुन्हा वळणार नाहीत. हो, वकिलांना असंच बोलायचं असतं, खोटंच बोलायचं असतं. पंताजी काकांना नव्हती का शपथ घेतली, पंतु तुम बम्मन हो, तुम बोलो, तुम्हारी जबान सच्ची होती है, तुम बोलो शिवाजी मेरे बारे में गलत नहीं सोचता है, तुम शब्द दो. आणि पंताजी काकांनी जानवं धरून शपथ दिली होती, जनुए की शपथ, आपके बारे में शिवाजी राय की कोई गलत सोच नहीं है. धर्म वाचवण्यासाठी खोटं बोललं तर चालतं, त्याच्यावर आपण एक दिवस घालवलाय. हा दीनवाण शब्द ताडकवलं ना नंतर. हा दीनवाणेपणाने वकील सांगत होता, आम्ही काय सांगावं, गेले 2-3 दिवस आम्हाला पाणी सुद्धा प्यायला मिळालं नाही, अरण्यात कुठं पाणी आहे माहित नाही, बरोबरचं पाणी आहे ते संपत आलंय, आमचे हाल व्हायला लागले, जनावराला पाणी नाही, माणसाला मिळायची मुश्किल झाली आहे, आणि त्यात तुम्ही येऊन तुडून पडलाय, काय करावं, आम्हाला जीवदान द्या, जीवदान द्या. वकील अर्जव करीत होता, अजून तुंगारण्यात हलकलोल चालूच होता, कापाकापी थांबलेली नव्हती. वकील दीनवाणीप्रमाणे महाराजांची अर्जवणी करत होता, महाराज जीवदान द्या, सोडा, आता हे बंद करा, आम्ही निघून जातो. महाराजांनी विचार केला. खानाच्या वकिलाला ते म्हणाले, आम्हाला भिवून दयेची याचना करणाऱ्या तुमच्या खानसाहेबाला जाऊन सांगा की आम्ही त्यांना अभय दिलाय, आम्ही त्यांना अभयदान दिलेलं आहे, या प्रदेशातून आपली फौज घ्या आणि निघून जा. अर्थात खंडणी देऊन, पापी नजरेनं आमच्याकडे पाहिलं ना, आमच्या मुलखात पाय घातला ना, त्याची उत्तर द्यावंच लागेल, तुम्हाला जीवदान देतो. काय करावं, अभयदानाची सुवार्ता सांगण्यासाठी खानाचा वकील लगबगीनं उठला आणि कारतलब खानाकडे निघाला. आतापर्यंत मराठ्यांनी खानाच्या फौजेची पुरती दाण उडवली होती, काहीच शिल्लक ठेवलं नव्हतं, आणि खानाचं संपत्ती लुटायला आरंभ सुरू झाला होता. काय आहे ती द्या काढून, चला हत्यार टाकलंय ना, बघू कमरेचा कसा. लढायचं असेल तर हाय तलवारी दाखवतोच, नसेल तर कंबर बघू, हातातलं काढून दे. म्हणजे शरण आलं की त्याचं सगळं काढून घ्यायचं का? हे अजून नंतर शरण आहे, काढून घ्यायचं. शरण आल्यावरती तुझं सोनं नाणं दे ना. हा ढाला येतानी आता महाराजांनी सांगितलं, आता आपण यांना अभयदान दिलाय, महाराजांच्या त्या जवळच्या लोकांना निरोप दिला, जा लढाई थांबायला सांगा, आता लुटू नका, आता काही करू नका, कारण न लुटता सगळं टाकून जायला सांगितलं. इथं खंडणी द्या, जे जे बरोबर आणलंय अंगावरच्या कपड्याशिवाय काही घ्यायचं नाही, इथं ठेवायचं, निघून जायचं, तर जीवदान. म्हणजे आतापर्यंत वकील येऊन भेटतोय, बोलणं करतोय, तरी सुद्धा मराठे लुटतच होते, तरी सुद्धा मराठे कापतच होते. आणि महाराजांचा मुजरा घेतला, महाराजांना मुजरा केला, आणि ढालाईत जे उठले ते ताड 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 जंगलात माकडासारखे पळत सुटले. तू इकडं, तू इकडं, तू इकडं, ते ठरल्याप्रमाणे थांबा थांबा ओरडून सांगितलं. आता काय, आता खान शरण आला, सगळं ठेवायला सांगितलं, महाराजांनी त्याला जीवदान दिले. ओरडून सांगितलं, लढाई थांबली, हत्यारं थांबली, पण ती तशीच तयार होते ना, ती काय तिथंच थांबले. खानाला हायसं वाटलं. खानाचा वकील महाराजांपाशी आला, खंडणी महाराजांनी सांगितली ती सगळी आणलेलं धन महाराजांच्या पायाशी ठेवलं, आणि खान आता उंबरखिंडीतून महाराजांच्या अभयदानामुळं जिवंत बाहेर पडला. आता कोकणात जायचा विषय नाही, पुन्हा माघारी. खानाचा उंबरखिंडीत सटकून पराभव झाला. तारीख 2 फेब्रुवारी 1661. उंबरखिंड अजून आहे, आता ते जंगल साफ केलं लोकांनी.
जिथं ही घटना घडली त्या घटनेचा अनुरोध घेऊन तिथं समरभूमी स्मारक, उंबरखिंडीची ही युद्धभूमी, त्याचं स्मारक, पाषाणाचं मोठं शिल्प, चौकोनी स्तंभ, त्याच्यावर ढाल, तलवार आणि भगवा, आणि ते पाषाणाचं जे हे आहे, दगडाचा खांब केला आहे, त्याच्यावरती शिवाजी महाराजांचं हे रूप, ही युद्धाचे काही चित्र कोरलेलं असं तिथं ते आहे. यावेळी शिवाजी महाराजांनी खांद्याला धनुष्यबाण अडकवलं होतं आणि भाते पण 2 घोड्याला लावलेले होते, ते त्या शिल्पात पण कोरलेले आहेत. म्हणजे शिवाजी महाराज स्वतः धनुष्यबाण वापरत होते. अनेक युद्धात शिवाजी महाराजांचे धनुष्यबाणाचे दाखले आहेत, त्यात हे एक मी सांगितलं. महाराजांचं एक सैनिक मिळाला नाही का? आता युद्धात काही झालं असेल, एखाद्याला जखमा, लढाई आहे ती, जखमा झाल्या असतील, एखादा मेला असेल, ठीक आहे, पण मेला किती आकडेवारी उपलब्ध नाही, असं काही लिहिलेलं नाही. एवढे लोक मेले, आपले मेले, एवढे त्याचे मेले, काय असेल नसेलही, हा आनंदाचा विषय नसेलही ना, पण झालं. आणि प्रचंड युद्धावर विजय मिळाला. आणि काय, कारतलब खानाने बरोबर आणलेलं 30,000 सैन्यासाठी बरोबर आणलेलं साहित्य, युद्ध साहित्य ज्याला म्हणतो, ते सगळंच्या सगळं तिथंच सोडून कारतलब खानाला जावं लागलं. पैसे भरलेले पेटारे, खजाना, मग त्यात सोनं असेल, मोती असतील, हिरे असतील, काय जे त्याला लागायचं आहे ते आवश्यक घेतलेलं धन, सोन्याचे भांडी वापरायला, चैनीचा भाग आहे ना तो, म्हणजे ताटात जेवावं, मग उत्तम परिस्थिती आहे त्यानं चांदीच्यात जेवावं, त्याच्याहून उत्तम आहे त्यानं सोन्यात जेवावं, त्याच्यापेक्षा उत्तम आहे त्याने हिरे जडवलेल्यात जेवावं. तसे उत्तम भांडी, सोन्याची भांडी, हत्ती, घोडे, हंडे, पेले, सगळं सामान मराठ्यांच्या हाती लागलं. हे सगळं मराठ्यांना मिळालं. आणि त्यांचे सैनिक ते सगळं सोडून निघून चालले. ती इतके उतावळे झाले होते की युद्ध नको, हे भयंकर त्रासदायक आहेत मराठे, हे सांभाळणं, बरोबर घेऊन जाणं या जंगलातून अवघड आहे, हे आधीच सोडा म्हणल्यास तरी सोडलं असतं, पण ही लढाई नको. प्रदेशच असा विलक्षण आहे की बरोबर वजन नको वाटतं. आपण रायगडला गेलो, उदाहरण म्हणून सांगतो, विशाळगडला चला किंवा कुठल्याही किल्ल्याला चला, अंगावरचं स्वतःचं सामान आहे ना, ते सुद्धा बरोबर घेऊन जायची इच्छा राहत नाही, टाकून जाऊ, उद्या उतरताना नेऊ बाहेर तर, किंवा गेलं तर गेलं चुरला, माकडानं नेलं तर नेलं, पण ही बरोबर नको वजन. आपल्याला होतं, आपल्या वापराचं सामान कमीत कमी बरोबर घेतलेलं असतं. अंगावर काय असतं, धोतर असतं, अंगावर काय अगदी पॅन्ट असेल, ट्रॅक पॅन्ट असेल, एक अंगावर टी शर्ट असेल, तो सुद्धा जड होतो. टी शर्ट काढून वार घ्यायला सुरुवात करतात माणसं, भयंकर. टोपी काढून बिस्विट टाकतेत, भयंकर आहे. एकदा सह्याद्रीत गेल्याशिवाय सह्याद्री कळत नाही, अवघड आहे. कारण मी अनेक वर्ष बरोबर असलेल्या लोकांना घेऊन गेलोय ना, अगदी सगळे अंगावरचे कपडे केवळ अंडरपॅन्टीशिवाय काही ठेवले नाहीत असे लोक मी बघितलेले. शर्ट काढावा, शबनम मध्ये टाका, शबनम काढून फेकून द्यावी, असंच वर जाऊ अंडरपॅन्टवर, इतकं भयंकर वाटतं ते. डोंगर चढणं सोपं नाही, भयानक आहे. जेव्हा चढतं ना तेव्हा ते कळतं. वर काय मिळालं तर खाऊ, नाही तर जाऊ दे असं वाटतं. बरोबर काही न घेता जावं, पिशवी इथंच टाकावी आपली. अरे पिशवी टाकली तर वर गेल्यावर काय खाणार, काय काय मिळून येतं न मिळो, पाणी कसं पिणार, भांडं तरी पाहिजे ना, ओंजळीनं पिऊ वाटतं त्यावेळेस. सगळं टाकून निघून जाऊ, झोपायला काही नाही, गोंगडं बरोबरच इथंच टाकू असं होतं. जो काटक असतो, जो त्याच्यावर मात करतो, तो खरा शिवाजी महाराजांचा सैनिक म्हणला पाहिजे. हे सामान इथंच टाकू वाटलं होतं, वजं टाकून निघून जाऊ. आयता आता शिवाजी महाराजांचे लोक आले टाका म्हणले, बरंच झालं, पिढा गेली, उतावळेच झाले, पटकन टाका आणि चला आता इथून बाहेर. हे जंगलही नको आणि शिवाजी महाराजांचे लोकही नको. कारतलब खानाने त्वरेने पुणे गाठलं, पुण्याचा रस्ता धरला, सपाटून पराभव झाला. कारतलब खानाच्या सगळ्या इच्छा आकांक्षा संपल्या. आता म्हणजे हे कोकणात जाऊन विजय मिळवला नाही, पुण्यात आल्यावर सुद्धा त्याला असं वाटायला लागलं की नको, हे मोगलाई शिवाजी महाराजांवर चालवलेले सैन्य पण नको, सोडून निघून जाऊ. बरोबर असलेली रायबागन, मित्रसेन, अमरसिंग, जसवंतराव कोकाटे, जाधवराव, हे सगळे कसं असं खाली माना घालून पुण्यात आले, जसं काही स्मशानातून माणसं येतात ना, स्मशी झाली. स्मशान यात्रा माघारी परत फिरते. स्मशानातून लोक जेव्हा माघारी येतात तेव्हा लोकांना लक्षात येतं की हा बरोबर ओळखतात, सांगावं लागत नाही. हां,
आता केवळ आपण वाचलोय एवढंच नशीब हे त्यांना दिसत होतं. उंबरखिंडीत शिवाजी महाराजांनी प्रचंड विजय मिळवला, विजयाच्या आरोळ्या ठोकल्या आणि भालदार सोपदार आणि बाकीच्या लोकांनी ते लुटीचे ढीग महाराजापुढे आणून ठेवले. ते गोळा करून आता बांधायचे आणि किल्ल्यावर घ्यायला सुरुवात झाली. आता महाराज आणि नेताजी उंबरखिंडीत खानाचा म्हणजे शाहिस्ते खानाला चुटका दाखवला, आम्ही काय आहोत. पराभव केला कारतलब खानाचा. 30,000 फौज म्हणजे शिवाजी महाराजांचं गनिमी कावायचं तंत्र. हे एक तंत्र परत कधी वापरलंय का पहा. नाही, कमीत कमी वेळेत कमीत कमी सैन्याची 1,000 कुठं 30,000 कुठं गणित करा. ते जर युद्धाला उभे राहिले असते ना निटकरानं 1,000चं काय झालं असतो. पण मराठ्यांना माहीत आहे 1,000 असले तरी कसे आहेत. 30-30ला एक भारी आहे. एक डाव डबल नाही टाकला शिवाजी महाराज. कधीच नाही. गनिमी काव्याचं तंत्र प्रत्येक वेळी वेगळी खेळी, प्रत्येक वेळी वेगळा पाश, प्रत्येक वेळी वेगळी योजना. आता शिवाजी महाराजांनी काय करायचं आहे, सगळी लूट किल्ल्यावर पाठवायची ना आपण काय करायचं त्याचं महाराजांच्या डोक्यात योजना सुरू झाली. कधी कधी तर मावळ्याला सुद्धा माहित नसेल. नाही नव्हतंच. कुठं जायचं आणि काय करायचं माहित नाही. फक्त महाराजाच्या मागं जायचं एवढंच मावळ्यांना माहिती. काय करायचंय ती पुढे आहे, लढाई करायची आहे, बाकी काही नाही. पण महाराजाच्या मागं जायचं, महाराजाची सावलीच ते सोडायचं नाही. महाराज चला म्हणले निघाला, समुद्रच तो. मग ते कमीत कमी वेळेनिशी कमीत कमी सैन्यानिशी जास्तीत जास्त शत्रूचा जास्तीत जास्त साधनांचा पूर्ण पराभव म्हणजे शिवाजी महाराज. 30,000 सैन्य विरुद्ध 1,000. वेळ किती, अगदी कमी. अवघ्या काही घटकेत, अवघ्या काही प्रहरात, एक प्रहर झाला असेल, 2-2.5 तासाचा खेळ संपला. कारतलब खान सटकून पराभव, खाली मान घालून पुण्यात आला. आणि मग महाराजांच्या डोक्यातल्या पुढच्या योजना सुरू झाल्या. आता काय करायचं ते उद्या पाहू. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठाल विठाल विठाल. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की